रामकृष्ण हरी माऊली. आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मारुती बाबा यांच्या 28व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाच्या कथेच्या प्रारंभी पुनश्च एकदा व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांना रामकृष्ण हरी. गेली 3 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी भागवताचं श्रवण करतो आहोत. पुन्हा पुन्हा भागवताचं श्रवण का करावं, काय कारण आहे पुन्हा पुन्हा कथा ऐकण्याचं, त्याचा काल आपण बराचसा विचार केलेला आहे. भागवत हा एक औषध आहे, जो की आपल्या मनाला बुद्धीला झालेल्या रोगाचं औषध आहे. जसं एखादा व्याधी झालेल्या माणसानं व्याधी बरी होईपर्यंत औषध घेतलं पाहिजे, तसं हे एक औषध आहे, हे एक टॉनिक आहे, असा काल आपण विचार करून आलो. आणि मग या भागवताची महिमा आपल्याला कळाली पाहिजे. या दृष्टीनं भागवताच्या प्रारंभात आलेल्या 6 अध्यायामध्ये जी भागवताची महिमा आहे त्याचा आपण कालपर्यंत विचार केला. आज भाद्रपद शुद्ध नवमीचा दिवस आहे आणि आज भाद्रपद शुद्ध नवमी म्हणजे शुकाचार्यांनी परीक्षिताला भागवत सांगायला सुरुवात केलेला दिवस. म्हणून आता जास्त प्रस्तावनेत वेळ न घालवता आपण भागवताच्या प्रथम स्कंदाला आज प्रारंभ करणार आहोत. भागवताच्या प्रारंभी व्यास महर्षींनी मंगलाचरण केलेला आहे. मंगलाचरण काय आहे? मंगलाचरण म्हणजे काय? कुठल्याही कार्याच्या प्रारंभी भगवंताचं केलेलं स्मरण म्हणजे मंगलाचरण. मग ते 3 प्रकारानं करण्याची शास्त्रामध्ये पद्धती आहे. देवाच्या पाया पडावून कार्याला सुरुवात करावी, हेही एक मंगलाचरण आहे. त्याला आपण नमस्कार रूप मंगलाचरण म्हणतो. दुसरा मंगलाचरणाचा प्रकार आहे तो असा आहे, देवाला आपलं कार्य सिद्धीला जावं अशी प्रार्थना करावी, देवाकडून आशीर्वादाची अपेक्षा करावी, कार्याला प्रारंभ करावा. हेही एक मंगलाचरण आहे, पण देवाला आशीर्वाद मागतो त्याच्यात, म्हणून या मंगलाचरणाला आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणतात. आणि तिसरा जो मंगलाचरणाचा प्रकार आहे, देवाच्या रूपाचं, स्वरूपाचं, गुणाचं ध्यान करावं आणि कार्याला प्रारंभ करावं, त्याला आपण वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण असं म्हणतो. नमस्कार रूप मंगलाचरण म्हणजे आम्ही जीवनात प्रत्येक कार्यात ते करतोच महाराज, फक्त त्याला मंगलाचरण म्हणावं म्हणून कळत नाही. नकळत आपल्याकडून ह्या गोष्टी घडल्या जातात. एखादा दुकानदार सकाळी सकाळी दुकानात प्रवेश केल्यावर गल्ला उघडताना काय करतो? पाया पडतो की नाही? अगरबत्ती न लावणारा असू द्या, देव न मानणारा असू द्या, पण पाया पडतो. काय आहे हे? नमस्कार रूप मंगलाचरण. एखादा गाडीवाला सकाळी सकाळी गाडीला स्टार्टर मारायच्या आधी काय करतो? पाया पडून गाडी सुरुवात करतो ना. हे मंगलाचरणच आहे एक प्रकारचं. कुठलाही मनुष्य आता जेवायला सुरुवात करायच्या आधी माणसं काय करतात? श्लोक म्हणून झाल्यावर पुंडलिक म्हणतात की नाही? तेही मंगलाचरणच आहे. जे आपण यज्ञ सुरू करणार आहोत, उदरभरण नोहे, त्या यज्ञाला सुरुवात करण्यासाठीचं मंगलाचरण म्हणजे पुंडलिक म्हणणं आहे. कुठल्याही कार्यालय, कुठल्या वाहनात बसून आपण निघालो, प्रवास सुरुवात झाल्यावर सगळी वारकरी असतील तर काय करतात? पुंडलिक म्हणतात. ज्या ज्या आपल्या देवतेचा जय जयकार करतात. काय आहे हे? मंगलाचरणच आहे एक प्रकारचं.
या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर हे नमस्कार रूप मंगलाचरण आहे. देवाचा नमस्कार, देवाला नमस्कार करावा, प्रणाम करावा, दंडवत करावा आणि कार्याला प्रारंभ करावा. ज्ञानेश्वरी मध्ये एकदम सुरुवातीला जे आहे ते नमस्कार रूप आहे आणि पुन्हा वस्तू निर्देश रूप आहे. ओम नमोजी आद्या, ओम नमोजी. नमोजी म्हटलं की नमस्कार रूप मंगलाचरण आणि तिथून वस्तू निर्देश करायला सुरुवात केली. ज्याला नमस्कार करायचा आहे तो कसा? आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. आणि मग पुढं देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो. हे मंगलाचरणाची सुरुवात झाली आणि मग तिथून जे पुढे गणपतीचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे ते म्हणजे भारत देशातल्या सगळ्या दर्शनकाराला ज्ञानोबारायांनी गणपतीच्या रूपात आणलं. सगळे दर्शनकार कोण कुठल्या ठिकाणी आहे, कोण कुठल्या ठिकाणी आहे. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवितसे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणी तेची मनी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेच रंगाथिले अंबर जेथ साहित्य उने वाने सुपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका. अशा पद्धतीनं पुढे सगळ्या दर्शनकाराला ज्ञानोबारायांनी गणपतीच्या रूपात आणलेला आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी वाङ्मय रूप गणेशाचं स्मरण किंवा वस्तू निर्देश वाङ्मय विग्रह म्हणायला काही हरकत नाही गणपतीचा, तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण सुरुवात आहे ती ओम नमोजी. नमोजी म्हणून नमस्कार रूप मंगलाचरण. नामदेवराय सुद्धा गाथ्याचा प्रारंभ करताना काय म्हणतात? प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत. दुसरे वंदू सारजाजी चतुराननाची आत्मजा वगैरे वगैरे. हे नमस्कार रूप मंगलाचरण. देवाला प्रणाम करावा आणि कार्याला प्रारंभ करा. दुसरा एक मंगलाचरणाचा प्रकार आहे तो म्हणजे आशीर्वाद रूप मंगलाचरण. कार्य प्रारंभ करत असताना देवाचं स्मरण करून देवाला आशीर्वाद मागावा, आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडा. कुठल्याही कार्याला सुरुवात करताना देव बाप्पा एक श्लोक म्हणतात, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे. आशीर्वाद मागितला, आमचं कार्य निर्विघ्नपणानं सिद्धीला जाऊ द्या. जिथं जिथं आशीर्वाद, संतांनी सुद्धा आशीर्वाद मागितले नाही. महाराज वर्णन करतात की नाही, राहू आता हेची ध्यान डोळा मन किंवा मने लंपट. देवा अखंड तुमची स्मृती आमच्या अंतःकरणात राहावी ही प्रार्थना आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. तमचरण दृष्टी विटेवरी साजी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आशीर्वाद रूप मंगलाचरण. तेथे माझी हरी वृत्ती राहो. वचनायिका कमळापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे.
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे. काय आहे? देवाला आशीर्वाद मागितला ना, म्हणून हे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आणि शेवटी आहे ते वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. वस्तू निर्देश. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. वस्तू निर्देश असा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे. भागवताच्या प्रारंभात सुद्धा देवाचं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आलेलं आहे. मग ते सांगत असताना त्याचा वस्तू निर्देश करताना काही लक्षण सांगावं लागतं. मग ते तटस्थ लक्षण असेल किंवा स्वरूप लक्षण असेल, पण लक्षण सांगावं लागतं. म्हणून जन्माद्यस्य यत्वन्वयादितरतश् चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. समग्र विश्वाचा उत्पत्ती करताय जनक आहे. जन्माद्यस्य यतोन्वयात्. ब्रह्मसूत्रामधलं पहिलं सूत्र हेच आहे. जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून या समग्र विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, ज्यांनी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेलं आहे, आपल्या स्वरूपामध्ये त्रिसर्ग रूपानं जगाची प्रतीती तो जगाला देतो, असा जो परमात्मा, ज्याचं ध्यान केवळ केलं तरी जीवनातल्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश होतो, अशा परम सत्य परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. सत्यम परम धीमहि, जे परम सत्य आहे, सुप्रीम रियालिटी, परम सत्य. नुसती रियालिटी नाही, सुप्रीम रियालिटी, अगदी सत्य, परम सत्य. बाकीच्या सगळ्या गोष्टी सापेक्ष सत्य आहेत, बरोबर आहे ना. पण परमात्मा निरपेक्ष सत्य आहे. त्याच्या सत्य असण्यासाठी कोणाच्या असण्याची गरज नाही. आता हा शर्ट आहे, पण या शर्टला असण्यासाठी कशाची गरज आहे? कापसाची गरज आहे ना. म्हणजे कापूसाच्या सापेक्ष हा शर्ट सत्य आहे. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची संघ्य सृष्टी. ज्ञानोबर आहे. ते वाचून गोठी तुझी नाही. मडक आहे, मडक. मडका असण्यासाठी गरज कशाची आहे? बोला की. म्हणजे मातीच्या सापेक्ष मडक्याचा असणं. माती नसेल तर मडक. सोन्याची बांगडी काय म्हणतात त्याला? पाटली म्हणतात. त्या पाटलीला असण्यासाठी कशाची गरज आहे? सोनच नसेल तर? कनकेसी काकने असे जैसे अनन्यपणे. म्हणजे सोनं आहे म्हणून पाटली आहे, म्हणून पाटलीच असणं हे सोन्याशी सापेक्ष आहे. सोनं आहे म्हणून ती नाही. माती आहे म्हणून मडका आहे. पंचमहाभूत आहेत म्हणून हा देह आहे. आपलं असणं या सगळ्या गोष्टीच्या सापेक्ष आहे. परंतु देवाच्या असण्यासाठी या कोणाच्याच असण्याची गरज. म्हणजे परमात्मा कशाच्या सापेक्ष नाही, तो निरपेक्ष सत्य आहे. म्हणून या जगात सत्य तोच आहे. तो का म्हणे तूची खरा एरवा उगा पसारा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही रॉ मटेरियल आहे, पण देवाला रॉ मटेरियल नाही. तोच समग्र विश्वाचं रॉ मटेरियल आहे. जरा अजून अवघड करू का? ज्याच्या असण्यासाठी कशाच्या असण्याची गरज नाही, पण ज्याच्या असण्याशिवाय कोणाचंच असणं नाही, असा परमात्मा.
ज्याच्या सत्यतेसाठी सत्यत्वासाठी कोणाच्या असण्याची गरज नाही, पण तुमच्या आमच्या सत्यत्वासाठी मात्र त्याचं असणं गरजेचं आहे. आता इथं व्यावहारिक सत्ता सुद्धा राहत नाही बरं का, त्यामुळे व्यावहारिक सत्तेतलाही दृष्टांत द्यायचा अवघडच आहे. पण उगाच समजून देण्यासाठी जर द्यायचा झाला, दुरीवर भासलेल्या सापाला, त्या दुरीला साप असणं गरजेचं आहे का? तो साप आहे पण दुरीच्या भासलेला साप, पण दुरीच नसेल तर साप राहणार आहे का? तसं जगताची प्रतीती परमात्मा सत्य आहे म्हणून जगत सत्य रूपानं प्रतीतीला येतं, पण देवाचं असणं सत्य आहे म्हणून जगताची सत्यता प्रतीतीला येते. म्हणजे ज्याच्या सत्य सापेक्षतेमुळे जगत सत्य वाटतं, पण वास्तविक पाहता जगत सत्य नाही. पण सांगण्याचा अर्थ असा, देवाचं सत्य जे असणं आहे ते कोणाच्या सापेक्ष नाही. तुमचा आमचा देह पंचमहाभूताच्या असण्यामुळे आहे. जगतातली कुठलीही वस्तू त्या वस्तूच्या मुख्य रॉ मटेरियलच्या सापेक्ष आहे, पण परमात्म्याला असं कुणी लागत नाही की ते असल्याशिवाय देव नाही म्हणायचा विषय नाही. जैसा निरंजनी निदयला अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्या वनामध्ये एकटाच माणूस आहे, तो झोपी गेला. झोपलेल्या माणसाला मी आहे हे तरी भान राहतं का? बोला. मग आता माझा प्रश्न असा आहे, त्याला बघायला कुणी नाही, वनात तो एकटाच आहे, तोही झोपी गेलेला आहे, मग आता तिथं कुणी आहे का नाही? बोला की. आहे, पण तो आहे हे सांगायला कुणी आहे का? तो आहे हे अनुभवायला कुणी आहे का? पण आहे ही गोष्ट मात्र, हा व्यक्ती तिथं आहे सांगायला कुणी नाही. मी तिथं आहे हे सांगायला तोही सुषुप्तीत गेलेला असल्यामुळे उपस्थित नाही, पण तिथं कुणी नाही का असं म्हणायची ही सोय नाही. तसं परमात्म्याचं असणं आहे. जैसा निरंजनीने सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्षुज्ये, असा परमसत्य परमात्मा आहे. आणि अशा जो परमसत्य आहे, जो निरपेक्ष सत्य आहे, देवाच्या असण्यासाठी ज्याच्या कोणाची असण्याची गरज नाही, कोणी त्याला आहे नाही म्हणण्याचा द्वंद्व निर्माण करण्याची गरज नाही, असं देवाचं सत्यत्व आहे. म्हणून तो परमसत्य आहे. पण त्याच्या असण्याशिवाय मात्र जगताचं असणं होत नाही. असा जो परमसत्य परमात्मा आहे, व्यास महर्षी सांगतात, त्या परमसत्याचं आम्ही ध्यान करतो. सत्यम परम धीमहि. पुढे संतांना नमन केलं आणि भागवताच्या ग्रंथाचं वर्णन करत असताना हे वेदरूपी वृक्षाला लागलेलं हे फळ आहे म्हणून निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहु रसिका भूविभावुकः, असं म्हणून भागवताच्या या पवित्र ग्रंथाची स्तुती केली. हे वेदरूपी वृक्षाला लागलेलं फळ आहे. निगमकल्पतरोर गलितम फलम. कसलं फळ आहे? गलितम, गळालेलं न पिकलेलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कशावरून पिकलेलं म्हणता? याला कुठल्या पक्षानं चोच लावली असेल तर आपण त्याला काय म्हणू? परिपक्व झालेलं फळ आहे. तर म्हणतात मग शुकमुखात अमृतद्रव संयुतम. शुकाचार्य रूपी पक्षानं, शुक शब्दाचे दोन अर्थ, शुक म्हणजे पोपट आणि शुक म्हणजे शुकाचार्य. अशा शुकाचार्यांनी याला चोच लावली, म्हणजे त्याला खाल्लेलं आहे, प्राशन केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे. म्हणून हे अमृतद्रव संयुतम, याच्यामध्ये भक्ती अमृत प्रेमामृतानं युक्त असणारा हा ग्रंथ आहे. आता आम्ही काय करावं? पिबत भागवतम रसमालयम. पिबत भागवतम, प्यायला. प्यायचं म्हणजे काय करायचं? भागवताचं रोज एक पान मिक्सर मध्ये घालून दूध ओतून असं नाही. प्यायचं म्हणजे याला जीवनात उतरवायचं. अखंड हृदयात या सर्व वचनांचं स्मरण करायचं. प्रत्येक प्रसंगात
या भागवतातल्या प्रत्येक घटकाचं स्मरण व्हावं. तेची भेटी साच रूपाचा आठव, तुकोबराय म्हणतात ना. भेटी तीच खरी आहे जिथं अखंड स्मरण आहे. म्हणून हे ग्रंथ फक्त ऐकायचे ग्रंथ नाही, फक्त लक्षात ठेवायचे का? मग फक्त लक्षात ठेवायचेही नाही, ज्या त्या प्रसंगात हाऊ टू युटिलाइज म्हणजे उदाहरणार्थ सांगू का? रस्त्यानं आपण निघालो, आपल्या अंगावर आपण मोटरसायकलवर आहोत, बसमधून एखाद्या वृद्ध व्यक्तीनं पेचकारी मारली, ते उडून चुकून आपल्या अंगावर आलं, राग येतो की नाही? पण तिथं एकनाथ महाराजाचं स्मरण व्हावं, राग न येणं म्हणजे ते त्या दृष्टांताला युटिलाइज केलं आपण, त्याची उपयोगिता सिद्ध करून घ्यावी स्वतःसाठी. तसं या ग्रंथातले असे अनेक प्रसंग आहेत जे तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला प्रत्येक प्रसंगात वाट दाखवण्यासाठी उभे. देव वाट दाखवतो, देव वाट दाखवतो म्हणतात ना संत. भुलोने दी वाट करी धरोनी दावी नीट, दिवी पोता साची तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोता साची सुभटा, मी होवोनी तयाचा दिवटा पुढा पुढा चाले. देव वाट दाखवतो म्हणजे काय? प्रत्येक वेळेला देवानी यावं चल इकडून म्हणावं का? देव वाट दाखवतो याचा अर्थ आहे अशा ग्रंथाच्या रूपानं वाट दाखवतो. देवाच्या संतांच्या चरित्राच्या रूपानं परमात्मा आपल्याला वाट दाखवतो. लय आळस आलाय, दिवसभर काम केलेलं आहे, रात्री कीर्तन आहे पण जावं का नको, जावं का नको असं वाटू लागलं. त्यावेळेला एखाद्या संतांचं स्मरण व्हावं. मारुती बाबा तर तिरणीत पूर आलेला असताना कीर्तनाला गेले. बाबा आपण कसं बसावं वाटावं कीर्तनाला निघावं, ही देवानं वाट दाखवली म्हणून समजा. हे संतांचं वाट दाखवणं. आणि जर भावाची तेवढी परमोच्च अवस्था असेल तर साक्षातही वाट दाखवतील, त्यात संशय नाही. तेही काय म्हणजे मानू नये असं नाही, किंवा ती काही खोटी गोष्ट आहे असं नाही. तेवढी योग्यता असेल तर कधी स्वप्न साक्षात्कारानं वाट दाखवतील, कधी कुठल्या निमित्तानं वाट दाखवतील. पण मुख्य जास्त स्वरूपात जर विचार केला तर संतांनी ग्रंथाच्या चरित्राच्या रूपानं आपल्याला वाट दाखवली. आधी केले आणि मग हे कशासाठी आहे? वाट दाखवायसाठी. तर झाडू संतांचे मार्ग आदरानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. याचा अर्थ काय आहे? संतांनी आपल्याला वाट आचरण करून दाखवली, देवाने आपल्याला वाट आचरण करून दाखवली. म्हणून संतांच्या वचनाला आचरण करणं, जीवनात उतरवणं हेच खरं त्या ग्रंथाला पेनं आहे. म्हणून पिबत भागवतम रसमालयम, रसम आलयम. हे फळ म्हणजे हा भागवत ग्रंथ म्हणजे रसाचं आलय आहे. आलय शब्द कशाला येतो? रुग्ण आलय, देव आलय, विद्यालय, औषधालय, हे शब्द आहेत ना. आलय म्हणजे ठिकाण, साठा असलेलं ठिकाण. तसं हे रसरसित रसभरीत असणार. रस शब्दाचा कुठेही परमार्थात जो अर्थ होतो तो आनंद या अर्थानं होतो. आनंदानं परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ आहे रसमालयम. म्हणले कुणी याचं सेवन करावं? मुहुरहु रसिका भुवी भावुका. रसिक लोकांनी यानं रस घ्या. रसिकच का बर? रसिक नसतील तर त्यांना आनंद येणार नाही.
काही गोष्टीत आनंद असतो पण त्याच्यात रस असेल तर. तंबाखू न खाणाऱ्याला तंबाखूचा रस आहे का? पण ज्याला खायची सवय आहे त्याला 1-1 किलोमीटर जात्यात तलब झाल्यावर माणसं. का? रसिका आहेत त्याचे. ते बैलगाड्या भरू भरू 25-25 खेड्यातून माणसं तमाशाला गोळा व्हायचे पहिलं. का? रसिक असल्याशिवाय आनंद येत नाही. या भागवताचाही आनंद कधी येईल? आपण रसिक होऊन बसलं पाहिजे. कसे रसिक? भावुकहा, भाविक रसिक. इथं भावुक म्हणजे भावनिक नाही बर का. भावनिकात आणि भाविकात फरक आहे थोडा. भावनिक म्हणजे उग प्रवाहात वाहत जाणाऱ्याला भावनिक म्हणा, आणि भाविक जो डोळसपणानं शुद्ध प्रेम अंतःकरणात धारण करून उपस्थित आहे त्याला काय म्हणावं? भाविक. रसिका भुवी भावुका असा हा पवित्र ग्रंथ आहे. आणि व्यास महर्षी या ठिकाणी भागवताला प्रारंभ करतायत. भागवताच्या प्रारंभामध्ये प्रसंग सांगण्याच्या निमित्तानं नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी सगळे अनुष्ठान करण्याच्या निमित्तानं एकत्रित आलेले आहेत. नैमिषारण्यातच का आले तर ब्रह्मदेवानी एक चक्र सोडलं होतं. ते झालं काय? इतिहास आहे. शौनकादी ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणू लागले, महाराज आम्हाला अनुष्ठान करायचं आहे, चांगली जागा सांगा. ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलं, त्याचं नाव आहे मनोजय. हे चक्र जिथं जाऊन शांत होईल, याची गती शांत होईल, तिथं तुम्ही अनुष्ठान करा. म्हणून चक्राची निमी म्हणजे गती जिथं शमली त्या वनाला नैमिष अरण्य असं म्हणतात. यातला तात्विक अर्थ काय आहे? चक्र कोणतं आहे? मनोजय. म्हणजे मनाची गती ज्या ठिकाणात गेल्यानंतर शांत होते, माणसानं अनुष्ठान तशा जागेत करावं. ती जागा म्हणजे आरण्य आहे, जिथं कसलंच रण्य नाही, संग्राम नाही, संघर्ष नाही, जिथं परमशांती आहे, अशा परम पवित्र जागेत अनुष्ठान करावं. भगवानही म्हणतात ना, जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा, संतोषासी सावावो. अंतकरण जिथं गेल्यानंतर स्थिर होत. अशा पवित्र स्थानात भगवत गुणानुवाद, भगवत चिंतन, अनुष्ठान, तप, योग आदी गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी एकत्रित जमून अनुष्ठान करतात. यांचं अनुष्ठान दीर्घकालपर्यंत चालणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये अनुष्ठान आहे. आता दुपारून काय करावं? म्हणजे सकाळी अनुष्ठान म्हणजे दुपारून जेवावं, झोपावं. पण ते ऋषी आहेत. ऋषी सगळा वेळ आरामात कसं घालवतील? तुका म्हणे घडी घडीने साधावी. सगळे विचार करू लागले की दुपारच्या शिल्लक वेळेत काय करावं. इतक्यात सूत महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं. सूत महाराज म्हणजे जमलेल्या सर्व ऋषीवर्यांमध्ये वयस्कर आहेत, अनुभवी आहेत, अनेक कालपासून भगवत चिंतनामध्ये आहेत आणि जीवन मुक्त महात्मा आहेत. म्हणून सूत महाराजांना सर्व शौनकादी ऋषींनी उच्च आसनावर बसवलं आणि काही प्रश्न विचारले. शास्त्राचं सार काय? श्रेय काय? श्रेयाला प्राप्त करण्याचं साधन काय? देवाचे अवतार किती झाले, कसे झाले, कोणते कोणते झाले? देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? आणि भगवंताच्या अनवतार स्थितीमध्ये धर्म कुठं पाहावा, कुठं शोधावा? कारण देव इहलोकात असतील तर धर्म ओळखता येईल. असे काही प्रश्न सूत महाराजांना शौनकादी ऋषींनी विचारले. त्यावेळेला सूत महाराजांना इतका आनंद झाला आणि सूत महाराज म्हणतात, ऋषीवर्य आपण खूप सुंदर प्रश्न मला विचारलेले आहेत,
पण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आधी माझ्या सद्गुरूचं स्मरण करतो असं म्हणून इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रोमहर्षिणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे। या प्रश्नाला पाहून सूत महाराज आपल्या श्री गुरुचं स्मरण करतात आणि सूत महाराजांचे गुरु कोण आहेत? शुकाचार्य. म्हणून 2 श्लोकामध्ये शुकाचार्यांना नमन, त्यानंतर भगवान नारायणाला, सरस्वतीला, नरनारायणाला, व्यासांना नमन करून सूत महाराजांनी प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आपणही 2 मिनिटात त्या नमनाचं गायन करू आणि मग आपण आपल्या कथेला प्रारंभ करू. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेको मध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससुनुमुपयामि गुरुं मुनीनां. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. 2 श्लोकात शुकाचार्यांना नमन. एक वैराग्यवान शुकाचार्याचं वर्णन आणि एक गुरु शुकाचार्यांचं, ज्याच्यामध्ये त्याग सांगितला ते मुनी शुकाचार्य. तम व्यास स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी, मुनीनाम आनतोस्मी. ते कोण आहेत? घर सोडून जे पळून गेले जन्माला येता क्षणी, त्याग आहेत म्हणून मुनी. आणि पुढं वर्णन करताना असं सांगितलं की संसारिणाम करुणयाः, ज्यांच्या अंतःकरणामध्ये संसारिक लोकांची दया आहे, हे गुह्य असलेलं ज्ञान ज्यांनी प्रगट केलं, असे गुरु स्वरूपातले शुकाचार्य. म्हणून संत दोन्ही आहेत, पण एक वैराग्यवान संत आहेत आणि एक करुणावान संत आहेत. जे वैराग्यवान आहेत ते ब्रह्मबोधाला प्राप्त झालेत आणि आपल्या आपल्या महिमेत राहतात, ते मुनी. आणि जे वैराग्य धारण केलेलं आहे, ब्रह्मज्ञान धारण प्राप्त केलेलं आहे, पण आता तेच ज्ञान जगाला द्यावं, तो आनंद जगाला प्राप्त करून द्यावा म्हणून पुन्हा या जगाच्या विक्षेपात येऊन जगत कल्याणासाठी कार्य करतायत ते गुरु. म्हणून तम व्यास मुनुपयामि गुरुं मुनीना, असे जे गुरु मुनी आहेत आणि एक मुनिवर्य आहेत, दोन्हीही गोष्टी शुकाचार्यांच्या जीवनात पाहायला मिळतात. म्हणून सूत महाराज त्यांना नमन करतात. त्यानंतर नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत असं म्हणून प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. शास्त्राचं सार काय? तर भक्ती हेच शास्त्राचं सार आहे. श्रेय काय? जीवनामध्ये प्राप्त करण्यासारखं काय? धर्माची व्याख्या काय? या सर्व गोष्टीचा विचार करत असताना सूत महाराज शौनकादी ऋषींना या सगळ्या गोष्टीची चर्चा करतात. देवाचे अवतार किती कसे झाले हे सांगण्याच्या निमित्तानं 24 अवताराची यादी सूत महाराजांनी पुढे शौनकादी ऋषींना सांगितली. देवाचे जे 24 अवतार आहेत त्या 24 अवताराचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पहिला अवतार जो भगवंतांनी धारण केला, ब्रह्मदेवाच्या पासून 4 मुलं जन्माला आली, ते सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार. हे जे 24 अवतार इथं सांगितलेले आहेत ना, या 24 अवताराचंच वर्णन म्हणजे पुढे सगळं भागवत आहे. आपल्याला ते 2ऱ्या-3ऱ्या स्कंदापासून सगळं तेच पाहायला मिळणार आहे. पहिला अवतार जो भगवंताचा झाला तो या सनत कुमारांच्या रूपाने झाला.
ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून जगताला तो मार्ग दाखवला. दुसऱ्या अवताराच्या वेळी भगवान हिरण्यकश्यपूचा वध करून पृथ्वीला पुनःस्थापित करण्यासाठी वराह रूपानं प्रगट झाले. तिसऱ्या अवताराच्या वेळी भगवान नारदाच्या रूपानं प्रगट झाले. चौथ्या अवताराच्या वेळी भगवान नरनारायणाच्या रूपानं प्रगट होऊन जगाला तपाचा मार्ग सांगितला. पाचव्या अवताराच्या वेळी कपिलाचार्यांच्या रूपानं भगवान प्रगट होऊन सांख्यशास्त्र जगाला दिलं. सहाव्या अवताराच्या वेळी भगवान दत्तात्रयाच्या रूपानं प्रगट झाले आणि गुरु हे तत्व आहे, व्यक्ती नाही, हा मार्ग जगाला दाखवला. नाही तर व्यक्तीलाच गुरु म्हणणारा बराचसा वर्ग आहे. गुरु हे व्यक्ती नाही, हे तत्व आहे. आता मला सांगा, जे गुरुचं आपण वर्णन करतो, काय करतो? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हे वर्णन तत्वाचं आहे का व्यक्तीचं आहे? बरं, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम. व्यक्ती म्हटलं की द्वंद्व आलेच. काय काय आले? सुख दुःख आलंच, तहान भूक आलीच, आली की नाही? अजून काय? द्वंद्वात जन्म मरण जरा मरण आलंच. याचा अर्थ असा आहे, व्यक्ती म्हणजे गुरु नाही, तर तत्व म्हणजे गुरु आहे. म्हणून व्यक्ती केंद्रित गुरु झाला. गुरु हे घटक जर व्यक्ती केंद्रित झाला तर माणसाची फसगत झाली म्हणून समजा. म्हणून दत्तात्रयानी गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे असं म्हणून हा मार्ग जगाला दाखवला. सहाव्या अवताराच्या वेळी सातवा अवतार भगवंतांनी यज्ञ रूपाने घेतला आणि स्वयंभू मन्वंतराचं संरक्षण केलं. आठव्या अवताराच्या वेळी भगवान ऋषभदेवाच्या रूपानं प्रगट होऊन परमहंस मार्ग जगाला दाखवला. नवव्या अवताराच्या वेळी भगवान राजा पृथूच्या रूपानं प्रगट झाले आणि पृथ्वीचं रक्षण केलं. दहाव्या अवताराच्या वेळी भगवान मत्स्य रूपानं प्रगट झाले आणि वेदाचं शंखास्वरापासून रक्षण केलं. त्यानंतर भगवान 11व्या अवताराच्या वेळी मेरू पर्वताचा रवी करून वासुकी सर्पाचा दोर करून जे मंथन सुरू होतं, त्या मंथनाला पार पाडण्यासाठी कासव रूपानं प्रगट झाले. तो भगवंताचा 11वा अवतार आहे. 12वा अवतार भगवंताचा आयुर्वेदाची देवता धन्वंतरी, धन्वंतरीच्या रूपानं झाला. 13वा अवतार भगवंताचा मोहिनी रूपाने झाला आणि अमृताचं असुरांपासून रक्षण केलं. 14व्या अवताराच्या वेळी भगवान नरसिंह झाले आणि प्रल्हादाचं रक्षण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. 15व्या अवताराच्या वेळी भगवान वामन झाले आणि आसुराच्या प्रभावानं व्यापलेल्या पृथ्वीचं पुन्हा रक्षण केलं. त्यानंतर भगवान 16व्या अवताराच्या वेळी व्यास महर्षी होतात आणि शास्त्राच्या निमित्तानं जगाचं रक्षण ज्ञानाच्या येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. 16व्या अवताराच्या वेळी भगवान परशुराम झाले आणि परशुरामांनी उन्मत्त झालेल्या दुराचारी बनलेल्या अनेक क्षत्रियांचा वध करून पुन्हा धर्माची स्थापना केली. 18व्या अवताराच्या वेळी भगवान राम झाले आणि राम होऊन काय केलं देवानी? न्याय्य मार्गानं चालल्यानंतर जगामध्ये कशा पद्धतीनं लाभ होता त्याचं दर्शन घडवलं. एक आदर्श अवतार भगवंताचा म्हणजे राम अवतार आहे. भावाबरोबर कसं राहावं, पत्नी बरोबर कसं राहावं, पित्याबरोबर कसं, कुठली गोष्ट अशी आहे जी रामाची घेता येत नाही? सगळ्या गोष्टी घेय आहे. 19व्या वेळी भगवान बलराम आणि 20व्या वेळी भगवान श्रीकृष्ण हे अवतार सलग आहे, सोबत आहे. 19 आणि 20. 21वा अवतार भगवंताचा बौद्ध मौनी अवतार झाला आणि 22वा अवतार कल्की जो पुढे होणार आहे आणि 23वा आणि 24वा हंस आणि हयग्रीव हे 23 आणि 24 असे देवाचे 24 अवतार आहेत.
ते हंस हयग्रीवपेक्षा काही विद्वान मंडळी म्हणतात की देवाचं ईश्वरत्वाला येणं हाही एक अवतार आहे आणि जगत रूपानं प्रगट होणं हाही एक अवतार आहे. अशा पद्धतीनं 24 अवतार भगवंताचे आहेत आणि या 24 अवताराचा विस्तारानं विचार ज्या ग्रंथात आला तो ग्रंथ म्हणजे हा भागवत ग्रंथ आहे. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषी. मग शौनकादी ऋषी सूत महाराजांना विचारतात, महाराज जर व्यास महर्षींनी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे तर कशा पद्धतीनं हा ग्रंथ निर्माण झाला, काय निमित्त झालं की या ग्रंथाची निर्मिती व्यास महर्षींनी केली तेही आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शौनकादी ऋषींना सूत महाराज इतिहास सांगतायत. व्यास महर्षींनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली पण जीवनामध्ये कुठंतरी सल होती की आपल्याकडून काहीतरी राहिलंय. काही वेळेला जीवनात काहीतरी राहिलं हे कळतं पण काय राहिलं हे सापडतच नाही, वर्मच कळत नाही. अंतःकरणामध्ये काही काही माणसं भरपूर काही करतात पण समाधानच नसतं. काहीतरी अपूर्णता राहिल्याचा अंतःकरणाला नेहमी अनुभव येत राहतो. व्यास महर्षींनाही तसंच झालं. काहीतरी आपल्याकडून राहिलं, काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय असं अंतःकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली. ज्ञानाच्या परमशिखरावर कधी कधी अशी उद्विग्नता येते महाराज. माणूस जेवढा उंचीवर जाईल तेवढी एकटेपणा भोगावा लागतो ना. तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, निराकारी ओस दिशा. जेवढं वर जाईल तेवढं ओस पण आहे. हिमालयाच्या जेवढं उंचीवर जाल तिथं तेवढ्या उंचीवर झाडं आहेत का, गवत आहे का, माणसं आहेत का. तसं ज्ञानाच्या शिखरावर गेल्यानंतर कधी कधी परिणाम होतो महाराज. व्यास महर्षी सुद्धा उद्विग्न आहेत. इतक्यात नारदांचं तिथं आगमन झालं. एक महात्मा फार गोड सांगतात हा विषय. अशांत व्यासांच्या जवळ भक्तीतला एक प्रशांत महात्मा आला. म्हणजे चित्तात अशांतता आहे व्यासांच्या आणि तिथं नारदांचं आगमन झालं. नारायण नारायण शब्द कानावर पडले. पटकन व्यास उठून उभे राहिले. नारदांचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं. खर तर नारद प्रवासातून आले होते पण नारदच व्यासांना विचारतायत. खर तर प्रवासातून आलेल्या माणसाला विचारायचं असतं कसं आलो, कुठून आलो, काय चाललंय, कस काय येणं झालं. कोठून येणे झाले स्वामी, कोठून येणे झाले स्वामी, कवन ग्राम कवन भूमी, तुमचे देशीचा देश स्वामी प्रजा सुखी पाळितो. दुर्गम मार्ग अति संकटी, क्रमोन्याला ते आमुचे भेटी, कवन इच्छा आहे पोटी, ते गुह्य गोष्टी सांगा मग. मोठे बाबा म्हणायचे या ओव्या, म्हणजे मारुती बाबा म्हणायचे या ओव्या. दुर्गम मार्ग अति संकटी, क्रमोनी आला त्या मुचे भेटी. एवढ्या याच्यातून अडचणीतून मार्ग काढत आमच्याकडे आलात, कसे आलात हे विचारायला पाहिजे. पण व्यास महर्षी इतके उद्विग्न आहेत की ते विचारायचं स्मरण राहिलं नाही. शेवटी नारदांनीच व्यासांना विचारलं, महाराज पाराशर्य महाभाग भवता कश्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. सगळं व्यवस्थित आहे ना. आत्मा मानस एव वा. पूर्वी आखाड्यामधले जे संत एकमेकाला भेटायचे ते विचारायचे की तनमन कैसा आहे. साधूला भेटल्यानंतर नुसतं शरीरच विचारू नये, मनही विचारावं. तनमन कसं आहे. परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. शरीर आणि मानस कसं आहे म्हणजे आरोग्य कसं आहे हेही विचारलं आणि जे काही तुमचं अनुष्ठान चालू आहे ते कसं आहे हेही विचारलं. नारदांनी सुद्धा व्यासांना हा प्रश्न विचारला.
व्यास महर्षी सांगतात, नारदा, देवर्षी काय सांगा, अनेक ग्रंथ निर्माण केले पण अंतःकरणामध्ये असंतुष्टी आहे, असंतोष आहे, काहीतरी अपूर्णता जीवनात राहिल्यासारखं निरंतर अनुभव येतोय. माझ्याकडून काय राहिलंय मला कळत नाही, मी काय चुकलोय हेही मला लक्षात येत नाही. आज बरं झालं की तुमचं दर्शन झालं, तुम्हीच मला आता मार्ग दाखवा, मी काय केलं पाहिजे. नारद म्हणतात, व्यास महर्षी, तुम्ही ग्रंथ अनेक निर्माण केले पण सामान्य जीवाच्या उद्धाराचा मार्ग, एका वेदाचे विभाग करून त्याच्या शाखा निर्माण केल्या, उपनिषद निर्माण झाली, पुराण निर्माण झाली, महाभारतासारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला, पण विशेषत्वानं भगवंताच्या गुणानुवादाचं चिंतन केलं नाही, विशेषत्वानं देवाचं चरित्र तुम्ही गायलं नाही. महाभारतात देवाचं चरित्र गायलं पण मुख्य प्रयोजन ते आहे का? मुख्य प्रयोजन महाभारतात देवाचं चरित्र सांगणं नाही, ओघात देवाचं चरित्र आलं म्हणून सांगितलं. तुम्ही एक काम करा, मुख्यत्वानं भगवंताच्या चरित्राचा विचार करा, त्याचा गुणानुवाद करा, एखादा ग्रंथ निर्माण करा. कारण सामान्य जीवाचा उद्धार देवाच्या गुणचिंतनाशिवाय, कथा कीर्तनाशिवाय होणार नाही. व्यास महर्षी, अहो मी एक दासीपुत्र मागच्या जन्मातला, पण भगवंताच्या कथेचा प्रभाव असा की आज मी नारद होऊन तुमच्या समोर उभा आहे. असं म्हणून नारदांनी आपल्या पूर्वजन्मातली कथा सांगायला सुरुवात केली. मागच्या कल्पातली ही गोष्ट आहे. मी एक दासीपुत्र, आमच्या गावामध्ये काही संत मंडळी आली होती, संतांचं आगमन झालं. गावकऱ्यांनी संतांना आग्रह करून चातुर्मास 4 महिने आमच्या गावात राहण्याचा आग्रह केला. व्यास महर्षी, आमचं गाव भाविक असल्यामुळे संतांनी त्या शब्दाचा आदर केला आणि संत तसेही आग्रह शून्यच असतात. संत थांबले. संतांची सेवा करायचं काम माझ्या आईकडे होतं. आता मला काही त्या परमार्थातलं कळत नव्हतं, पण आई तिथं थांबते म्हणून मी तिथं थांबायचो. नारद सांगतात व्यास महर्षींना. आणि अशा अवस्थेमध्ये 4 महिन्याचा कालावधी रोज संतांची कथा कीर्तन चालायची. आईच्या निमित्तानं गेलेला मी सहज आपलं कथा कीर्तन ऐकायला बसायचो, पण त्यांच्या मुखातून निघालेले अमृतासारखे गोड शब्द अंतःकरणाचा इतका ठाव घेत गेले की देवाच्या स्वरूपाविषयीचं प्रेम निर्माण झालं. कथा ऐकत असताना डोळ्यातून अश्रूच्या धारा लागायच्या. नारदांच्या मागच्या जन्मातली कथा आहे. भगवंताच्या दिव्य स्वरूपाचं अखंड मनात स्मरण व्हायचं. तो देव मला भेटेल का नाही ही तळमळ नारदांना लागू लागली. ज्याची आपण कथा ऐकतो तो मला भेटेल का? हृदयातला नारदांचा तो भाव पाहून संतांनी ओळखला. लहान लेकराचं मन कधी निर्मळ असतं. संतांनी त्या बालवेशातल्या नारदाला जवळ घेतलं. सांगितलं, बाळा, कथा ऐकताना तुला काय वाटतं? काय नाही महाराज, ज्याची कथा चालते त्याचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. तो कुठे भेटेल? संत महात्म्याने तो शुद्ध भाव पाहिला आणि सांगितलं, राजा, देव तुला नक्की दर्शन देतील. संतांचा शब्द गेला मुखातून. संतांनी आपल्या सोबत जेवायला घ्यायला सुरुवात केली. म्हणजे प्रसाद प्राप्त झाला. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. परिणाम असा, अंतःकरणातला मल गेला. रोज कथा एकाग्र चित्तानं ऐकत असल्यामुळं मनाचा विक्षेप गेला. संतांची कृपा अशी झाली की कथेच्या प्रेमयुक्त अंतःकरणानं श्रवणाचा परिणाम असा झाला, भगवत कृपेनं हळूहळू अज्ञानाचाही नाश, आवरणाचाही नाश झाला. पण हे होता होता 4 महिनेही संपले. आणि साधूचं कामच आहे, बहता पाणी निर्मल रुका सुगंधा होय, साधू तो रमता भला दाग न लागे कोय. पाणी वाहत राहिलं तरच त्याचा वास येत नाही, बरोबर आहे ना?
साधू सुद्धा वाहते राहतात. वाहते म्हणजे जहा साधू पडा वही उसका आखाडा म्हणतात. आखाड्यातले काही संतांचं वाक्य आहे. का बरं असं? दाग न लागे कोय. आणि असा ज्या वेळेला प्रसंग निर्माण झाला, 4 महिने पूर्ण झाले, संत आपल्या आपल्या मार्गानं निघण्याची तयारी करू लागले. बालवेशातल्या नारदांच्या लक्षात आलं की आता संत निघालेत. जाऊन पाय धरले, महाराज आपण जाऊ नका. संतांनी सांगितलं, बाळा तसं नाही, आमचं कामच आहे अजून पुढे निघावं, अजून जगाचा उद्धार करावा. एकाच ठिकाणी राहून कसं चालेल? जगत कल्याणासाठीच आमचं कार्य आहे. म्हणून पूर्वीची ती संत मंडळी असायची बघा. भूकंपाच्या आधी 40-40, 20-20 संतांचे अशा मंडळी गावोगावी फिरायच्या. अनेकांना भक्तीला लावायचं आहे, अनेकांना देवाच्या मार्गाला लावायचं आहे. संसार चक्रात गुंतून पडलेल्या जीवांना योग्य मार्ग दाखवायचा आहे. निघालं पाहिजे. नारद म्हणतात, महाराज मग मलाही घेऊन चला. इतक्यात नारदांची आई महाराजांच्या समोर आली. सांगितलं, महाराज असं करू नका, माझं एकुलते एक लेकरू आहे, मला दुसऱ्या या जगात कुणी नाही. संतांनी नारदांना समजावून सांगितलं, राजा आईची सेवा करत आई जवळ राहा, इकडं तिकडं जाण्याचा विचार करू नको. योग्य काळ आल्यानंतर भगवंताचं तुला दर्शन होईल. म्हणले, मग महाराज मी आता एकटा राहून मला आधार काय? तुम्ही नाहीत, पुन्हा याल का नाही याची शाश्वती नाही. संतांनी डोक्यावर हात ठेवला, नारदांना सांगितलं, म्हणजे बालवेशातल्या, बाळा नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. या वासुदेव गायत्रीचा उपदेश केला आणि सांगितलं, याचा अखंड जप करीत राहा. संत निघून गेले. नारद व्यास महर्षींना सांगतात, बादरायण व्यास महर्षी, मी अनेक कालपर्यंत या नामाचा जप करीत राहिलो. संत निघून गेले तरी कथा माझ्या डोक्यातली गेली नाही. माझं खेळणं बंद झालं. दिवस दिवस एखाद्या झाडाखाली ध्यान करत बसलो की तिथंच बसायचं. आईला वाटायचं कुठं पळून गेलं का काय. पण आईला मी सांगितलं होतं, आई मी जाणार नाही. पण काही वर्षानंतर असा योग म्हणजे असा एक प्रसंग घडला. दिवस मावळायच्या वेळेला, गोदोहनाच्या समयामध्ये, म्हणजे धार काढायच्या वेळेत अंधार प्रसंग, थोडासा संध्याकाळ, आईला एक सर्प दिसला नाही. त्या सर्पदंशानं माझी आई गतप्राण झाली. सगळं गाव हळहळत होतं, आता या लेकराचं कसं म्हणून. पण मला यत्किंचितही दुःख झालं नाही. तुम्ही म्हणाल, परमार्थात राहून आई वारलं दुःख झालं नाही? आई आहे तर सेवाच केली पाहिजे, यात संशय नाही. पण हे सगळंच नाशिवंत या निश्चयावर नारद इतके आरूढ झाले होते की त्याचं दुःख त्यांना झालं नाही. हे असंच असतं, हे पक्का आहे. रडलं तरी काय, न रडलं तरी काय. काय काय माणसं किती रडतात. तुकोबराय म्हणतात, रडतात पण रडणारे बी एक दिवस मरे एक त्याचा दुजा शोकवाय. पण पुढं अकस्मात तोही पुढे जात. समर्थांचं वचन आहे, तुकोबरायचे वचन आहे असंच. रडे स्फुंदे दुःखे कुटतील माथा, एकाशी रडता तोही मरे. एकाशी रडता तोही मरे. ते पूर्वीच्या काळामध्ये माणूस मेला म्हणजे भिंतीला इकडून इकडून खुंट्या मारायचे, त्याला बसवायचे आणि भोवताली बसून. आताही रडतात, पण आता प्रोफेशनल रडणं झालं. पूर्वी जरा पण एवढे रडायलेले असतात, पण त्या रडणाऱ्यातल्या एकालाही आठवण होत नाही की आपला सुद्धा नंबर एक दिवस ह्या खोट्यात लागणार आहे. या बोधावर नारद गेलेले आहेत की आलोय म्हणजे निघायचं ठरलेलं आहे.
कोण आज जाईल, कोण उद्या जाईल, कोण 2 वर्षानं, कोण 10 वर्षानं, कोण 40 वर्षानं, कोण पण हे ठरलेलं आहे. एथ उदयो होय, इथला उदयच अस्ताला जाण्यासाठी आहे, इथला जन्मच मरणासाठी आहे. कुठलीही वस्तू निर्माण झाली त्याच तारखेला ठरतं की ही कुठल्या दिवशी एक्सपायर होणार, ठरतं ना. कुठलीही वस्तू असू द्या, मग कुठल्या वस्तूची एक्सपायरी डेट 2 वर्षाची आहे, कुठल्या 5 वर्षाची आहे, कुठल्या 10 वर्षाची आहे, कुठल्या वस्तूची डेट 6 महिन्याची आहे. आपली बी तशी जन्माला आलो त्या दिवशी डेट ठरली आहे, एक्सपायरी डेट. फक्त फरक असा आहे, या वस्तूला शिक्का आहे, या तारखेला ही संपत्ती म्हणून. आपला शिक्का आपल्याला दिसत नाही, एवढाच काय तो भाग आहे. नारद महर्षी म्हणतात की आईच्या जाण्याचं मला दुःख झालं नाही. आईच्या दशक्रिया विधीपर्यंत मी थांबलो. व्यास महर्षी तिथून मी घर सोडलं, कारण आता घरात कुणासाठी थांबायचं. सगळं गाव काळजी करत होतं, पण मी मात्र तिथून निघालो. एका वनात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली साधूंनी सांगितलेली कथा आणि दिलेला मंत्र याचं चिंतन करत डोळे झाकले. भगवंताच्या दिव्य रूपाचं दर्शन झालं, पण ते दर्शन जास्त काळ टिकलं नाही. पुन्हा अंतर्ध्यान झालं, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला देवाचं स्मरण करण्याचा, पण काही दर्शन होईना. रडू लागलो देवाला, हंबरडा फोडून हाक मारू लागलो. तेवढ्यात आकाशवाणी झाली, सांगितलं बाळा, या जन्मात तुला दर्शन व्हावं अशी कुठलीच व्यवस्था नव्हती, पण संतांच्या मुखातला शब्द होता की तुला देवाचं दर्शन होईल. एवढ्या एकमेव शब्दासाठी मी तुला दर्शन दिलेलं आहे. आता या जन्मात तुझी माझी भेट नाही, पण अखंड भगवत स्मरण करीत राहा, संतांच्या वचनाचं स्मरण कर, तप कर. पुढच्या जन्मात मात्र जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझं दर्शन करू शकशील. नारद सांगतात व्यास महर्षींना, नारदा, तोच मुलगा म्हणजे मी नारद आहे. त्यानंतर मी अनेक काळ तप केलं, प्रलय झाला, सूक्ष्म देहासहित आपण सर्व जीव भगवंताच्या स्वरूपात एकरूप झाले. आणि तदनंतर जेव्हा सृष्टी निर्मितीचा कार्य सुरू झालं, भगवंतानी मला ब्रह्मदेवाच्या शरीरातून नारद या रूपानं प्रगट केलं. विचार करा व्यास महर्षी, एक दासीपुत्र, पण आज जगातला सर्वात मोठा विद्वान मला विचारतोय, नारदा मी काय करू, मला समाधान नाही. याचं जर कारण काय असेल तर निव्वळ आणि निव्वळ देवाच्या कथेचा हा प्रभाव आहे. म्हणून सामान्य जीवाचा उद्धार देवाच्या कथेशिवाय होत नाही. म्हणजेच भगवंताच्या चरित्राचा, गुणाचा अनुवाद तुम्ही ग्रंथाच्या निमित्तानं करा, असं म्हणून नारदांनी व्यास महर्षींना मार्ग दाखवला आणि सांगितलं, मी आपल्याला चतुश्लोकी भागवत सांगतो. हे चतुश्लोकी भागवत म्हणजे कोण, कोणाला सांगितलेलं, तर भगवान श्री नारायणांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकाचार्यांना, व्यासांनी त्याचा विस्तार केला. व्यास या शब्दातच त्यांचा अर्थ आहे. समास आणि व्यास हे 2 शब्द आहेत ना. समास म्हणजे मोठं असलेलं लहान करणं, आणि व्यास म्हणजे लहान असलेलं. तर व्यास महर्षींनी 4 श्लोकाचाच व्यापक अर्थ करून 18,000 श्लोक निर्माण केले आणि या भागवत ग्रंथाची निर्मिती केली. नारदांनी तो चतुश्लोकी भागवताचा उपदेश व्यासांना केला आणि सांगितलं, महाराज आता तुम्ही व्यास आहात, याचा विस्तार करा. असं म्हणून नारद त्या ठिकाणाहून पुढे निघाले. व्यासांनी त्या 4 श्लोकाचं स्मरण करत करत एकाग्रचित्त केलं आणि समाधी लागली. अनेक कालपर्यंत ती समाधीत व्यास राहिले आणि जो समाधीत अनुभव घेतला, ज्या प्रतिती व्यासांना आल्या, म्हणून व्यासांना करता म्हणतात का स्मरता म्हणतात? पुराणाचा करता म्हणतात का स्मरता म्हणतात? नाही, स्मरता म्हणतात, कारण हे वाङ्मय सनातन आहे. त्यांनी निर्माण केलं असं नाही. समाधी अवस्थेत जेव्हा ते गेले तेव्हा स्मरण झालं सगळ्या गोष्टींचं, आणि म्हणून ते स्मरता आहेत. आणि त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली.
आणि बद्रीनाथ क्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तीरावरती बसून ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रम पश्चिमे तटे शम्याप्रास इति प्रोक्त ऋषीणाम सत्रवर्धनम अशा पवित्र ठिकाणी बसून व्यास महर्षींनी या ग्रंथाची निर्मिती केली. सूत महाराज शौनकादी ऋषींना हा कथाभाग सांगतात. शौनकादी ऋषी म्हणतात, महाराज मग हा भागवत ग्रंथ शुकाचार्यांनी परीक्षिताला सांगितला असं आम्ही ऐकलंय आणि त्यावेळेला तुम्ही तिथं होतात. म्हणे हो. मग शुकाचार्यांचा परीक्षिताचा संगम कसा घडला ती कथा आम्हाला जरा समजावून सांगा, परीक्षिताच्या जन्माचा प्रसंग सांगा. असं म्हटल्यानंतर थोडासा महाभारतातला भाग या ठिकाणी शौनकादी ऋषींच्या समोर सूत महाराज सांगतात. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपन्न झालं, दुर्योधनाची मांडी भीमाच्या गद्यानं फुटली, रक्ताच्या थरोळ्यात दुर्योधन पडलेला आहे. अश्वत्थामा दुर्योधनाच्या जवळ रात्रीच्या वेळेला गेला आणि सांगितलं, दुर्योधना मी तुला आधीच म्हटलं होतं की भीष्माचार्य ज्या क्षणी शिरापंजरी झाले त्या क्षणी मला सेनापती कर. मी तेव्हाच या युद्धाचा कायापालट केला असता, पण तू ऐकलं नाही. अजूनही वेळ गेली नाही, मला सेनापती कर. दुर्योधन म्हणला, येड्या माणसा, आता सेनाच राहिली नाही, तुला कुणाचा पती करू. एकटा दुर्योधन, अश्वत्थाम्याचा सारथीन अश्वत्थामा, तिघच आहेत. अश्वत्थाम्याचा पदाचा मोह इतका होता की त्यानं म्हटलं, अजूनही तिघ तर आहोतच की आपण, अजून सेनापती कर. सेनापती पदावर तशा रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या दुर्योधनानं अश्वत्थाम्याला स्थानापन्न केलं. अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला पांडव ज्या शिबिरात राहतात त्या शिबिरात प्रवेश करतो. भगवंताला असं काहीतरी घडणार आहे याचं आधीच कल्पना आहे, म्हणूनच ते कृष्ण आहेत. महाराज जे जजमेंट म्हणतो की नाही आपण कामाचं, ते भयानक जजमेंट महाराज भगवान श्रीकृष्णाचं. आता सर्वज्ञ तर तो आहेच, याबद्दल काही संशय नाही, पण अगदी व्यक्तिशः जरी भगवान श्रीकृष्णाकडे पाहायचं झालं तरी सुद्धा त्यांचे काय जजमेंट आहेत बघण्यासारखे आहेत. माझ्या डोळ्यापुढे 3 माणसं आहेत अशी ज्यांचं जजमेंट पाहण्यासारखं आहे. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, एक दुसरे छत्रपती शिवराया. कुठलं काम कोणाला कसं द्यावं ते जजमेंट जे म्हणतात की नाही, ते शिवरायांचं जजमेंट. आणि तिसरे म्हणजे सद्गुरु उज्ज्वलानंद बाबा. ते जजमेंट म्हणजे जजमेंटच. भगवान श्रीकृष्णाला या गोष्टीची अगदीच कल्पना. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांडवाला एका निमित्तानं शिबिरातून काढलं, एका अन्य क्षेत्रात नेऊन त्या दिवसाचा मुक्काम तिकडच करविला. अश्वत्थाम्याला ही गोष्ट माहिती नव्हती, कारण त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं. लोक लगेच स्टेटसला ठेवायला आज आम्ही इकडं आलो म्हणायला. काय काय माणसं जेवायला बसले तरी आज आम्ही जेवायला बसलो. मग रोज काय करता? लॉकडाऊन मध्ये तर रोज त्या पदार्थाचा फोटो काढायचा, आज आम्ही हे जेवलो. म्हणजे ज्या दिवशी फोटो आला नाही त्या दिवशी समजावं की यांनी गोठ्यातच जाऊन प्रसाद घेतलेला आहे. सांगण्याचा अर्थ असा, पांडव निघून गेलेले आणि पांडवाच्या शिबिरामध्ये पांडवाच्या द्रौपदी पासून झालेल्या 5 मुलांचं त्या दिवशी त्या ठिकाणी असणं होतं. अश्वत्थामा रात्रीच्या वेळी सगळे झोपले असताना प्रवेश करतो आणि झोपलेले जे 5 बालक होते त्याला वाटलं हेच 5 पांडव आहेत. त्यांची मस्तक शिरच्छेद करून मस्तक घेऊन दुर्योधनाच्या जवळ गेला. दुर्योधनानं पाहिलं तर अरे हे तर पुतण्याची मुंडकी आणलेत सगळे. दुर्योधनाच्या लक्षात आलं की अश्वत्थाम्यानं ही कूटनीती केली आहे आणि दुर्योधनाला सुद्धा हे मान्य नव्हतं. म्हणून महाभारतात काय काय वेळेला दुर्योधन सुद्धा सुयोधन दिसतो. दुर्योधनाचं नावही तसं काय आहे, सुयोधन आहे, सुयोधन. पण गुणामुळे नाव पडलं त्याला दुर्योधन. आणि धर्मराजाचं नाव काय आहे, युधिष्ठिर. पण त्याच्या गुणामुळे नाव पडलं त्याला धर्मराज.
दुर्योधन कधी कधी सुयोधन प्रतीतीला येतो. अशा काही प्रसंगात दुर्योधन म्हणला, अरे अश्वत्थाम्या हे काय केलं? यातला एकही पांडव नाही, 5 त्याची मुलं आहेत. अश्वत्थाम्या घाबरला. तिथून त्यानं पळ काढला आणि सूर्योदयाच्या वेळी जेव्हा 5 पांडव आपल्या शिबिरात वापस आले, सगळ्या शिबिरात हाहाकार पाहिला. काय झालं म्हणून पाहता तर द्रौपदीच्या 5ही मुलाचा वध झालेलं दिसलं. सर्वांचं अनुमान योग्य ठरलं की अश्वत्थाम्यानंच हे कृत्य केलेलं आहे. अर्जुनानं तिथंच प्रतिज्ञा केली की त्या अश्वत्थाम्याला आणीन, त्याचा शिरच्छेद करीन आणि द्रौपदीच्या समोर त्याचं मस्तक धरेन. तेव्हाच या द्रौपदीचं सांत्वन मी केलं असं मी स्वतःला मानेन. प्रतिज्ञा केली. भगवान श्रीकृष्णाला रथ सज्ज करायला लावला. ज्या दिशेने अश्वत्थाम्या गेला होता त्या दिशेनं रथ चालवला. अश्वत्थामा पुढे धावतोय, पण ज्या रथाचा चालवणारा भगवान श्रीकृष्ण आहे. किती जरी रथ पुढचा पळाला तर देवाला गटायला काय लागणार आहे? देवाची माणसं ज्या रथाला चालवायला, त्या रथाची गती मोजता येत नाही. तर मग देवच ज्या रथाला चालवतो त्या रथाची गती तर काय असेल महाराज? अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं की आता अर्जुन आपल्याला पकडल्याशिवाय राहत नाही. त्यानं ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं ही गोष्ट खरी आहे. आजकालच्या भाषेत ब्रह्मास्त्र म्हणायचं झालं तर ॲटॉम बॉम्बच म्हणा आजकालचा, न्यूक्लिअर वेपन. पण त्याला अडवण्यासाठी ते एक डोम निघालं बघा आता. तसं ते अर्जुनाने तो प्रयत्न केला, पण भयानक अग्नी त्यामुळे निर्माण होऊ लागला. अनेक जीवजंतूला त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याला ते आवरता येत नाही. आता दोन्ही ब्रह्मास्त्राला तूच आवरलं पाहिजे. अर्जुनानं दोन्ही ब्रह्मास्त्र आवरले. अश्वत्थाम्याला पकडलं आणि तथा हृतम पशुवत पाशबद्धम मवांग आहे ना, तथा हृतम पशुवत पाशबद्ध मवांगमुखम कर्मजुगुप्सितेन निरीक्ष कृष्णापकृतं गुरो सुतं वामस्वभावा कृपयाननामच. पशुवत पाशबद्धम, एखाद्या पशुला बांधून आणावं तसं अश्वत्थाम्याला बांधून आणलं आणि द्रौपदीच्या समोर त्याचा शिरच्छेद अर्जुन करणार. इतक्यात द्रौपदीनं अर्जुनाला सांगितलं त्याला मारू नका, हा गुरुपुत्र आहे. माझी 5 मुलं मेली आणि आपला पुत्र मेल्यानंतर काय दुःख होतं ते दुःख मी अनुभवती आहे. कसंही झालं तर हा अश्वत्थामा आपल्या गुरुमातेचा मुलगा आहे. गुरुपुत्राचा आपलं पुत्र वियोगाचं दुःख जे मला झालेलं आहे ते माझ्या गुरुमातेला होऊ नये ही माझी इच्छा आहे. काय उदार अंतःकरणाच्या या स्त्रिया होत्या महाराज. द्रौपदीनं मारण्यास नकार दिला, पण भीमाचं डोकं शांत होईना. भीम म्हणायचा अर्जुना याला मार, याचा अपराध अक्षम्य अपराध आहे. भीम असं म्हणायचे ना, द्रौपदी म्हणायची नाही नाही मारू नका. अर्जुन संभ्रमात पडला. भगवान कृष्णाकडे पाहिलं. काही वेळेला माणसं संभ्रमात पडले की मार्गदर्शन करणाऱ्याकडे पाहतात, पण देवाची नवलाईच. भीमदादांनी मारायचं म्हटलं की देवानी म्हणायचं मार अर्जुना, आणि द्रौपदीनं नाही म्हटलं की बरोबर आहे रे मारू नको. अर्जुन म्हणला देवा मला कळत नाही म्हणून तुला विचारलं तर तुझे हे नाटक आता मी काय करू. देवानी सांगितलं दोन्हीही गोष्टी सिद्ध होतील असं कर. आणि मोठ्या माणसाला, एखाद्या सन्मानी पुरुषाला मारणं म्हणजे एकदाच मरेल तो, पण त्याचा जर भयंकर अपमान केला तर जिवंत आहे तोपर्यंत मिनिटाला मरेल. म्हणून अश्वत्थाम्याला अपमानित केलं, त्याचं पाचपट काढलं. त्याच्या मस्तकातला त्याचा जो मणी होता तो मणी काढून घेतला आणि त्याला शिबिराच्या बाहेर हाकलून दिलं. अपमान केला म्हणजे मारल्याच्या वरचं दुःख झालं. आणि द्रौपदीची ही इच्छा पूर्ण झाली की त्याला मारू नका, म्हणजे चालतं बोलतं मरण दिलं. त्याला क्षणाक्षणाचं मरण दिलं, हाणून लावलं. पण अश्वत्थाम्याला मात्र आता बदला घेण्याची इच्छा निर्माण झाली.
म्हणून अश्वत्थाम्यानं विचार केला, मी सगळे पांडवाची 5 पोरं तर मारलीतच, पण आता अर्जुनाला सुभद्रेपासून झालेला जो अभिमन्यू, त्या अभिमन्यूचं बाळ उत्तरेच्या गर्भामध्ये आहे. तेवढा एकच धागा पांडवाचा वंश पुढे चालण्यासाठी आहे, त्याचाही वध करतो म्हणजे यांचा वंशच बुडवतो. असं म्हणून अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भात असणाऱ्या त्या बालकावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. भगवान श्रीकृष्णाने तिथं त्याचं रक्षण केलं, देवानी त्याचं रक्षण केलं. हे जेव्हा कुंती मातेच्या लक्षात आलं, कुंती मातेनं देवाची स्तुती केली, विपत्तीची मागणी केली आणि सांगितलं, कृष्णा माझ्या जीवनात अशीच संकट येऊ दे, कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट आली त्या त्यावेळेला तू आमच्या बरोबर आहेस. तुझं दर्शन आम्हाला पुन्हा पुन्हा संकटाच्या वेळेला होतंय. तुझ्या कृपेचा अनुभव संकटात जर आम्हाला घ्यायला मिळत असेल, अशीच अखंड संकट आमच्यावर राहू दे, अशी प्रार्थना केली, स्तुती केली. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा परीक्षिताचं रक्षण करतात. थोडा काळ हस्तिनापूर क्षेत्रामध्ये राहतात. भीष्म पितामहा जे शरपंजरीवर पडलेले आहेत, उत्तरायण सुरू झाल्याबरोबर देहाचा त्याग करणार आहेत म्हणून उत्तरायण सुरू व्हायच्या प्रारंभात सर्व पांडवाला घेऊन भेटीसाठी जातात आणि भीष्म पितामहाच्या द्वारा धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करतात. तिथंच विष्णू सहस्त्रनाम आदी गोष्टी निर्माण झाले. अशा पद्धतीनं भगवंतानी धर्मराजाला ज्ञानाचा उपदेश करविला. भीष्म पितामहाचं या यहलोकातून गमन झालं. उत्तरायणामध्ये देह ठेवणं हा परमगतीचा मार्ग आहे म्हणून भीष्माचार्य थांबले होते. उत्तरायण सुरुवात झाल्याबरोबर भीष्म पितामहानी आपल्या देहाचा त्याग केला. भगवंतानी अंतकाळाच्या वेळेला भीष्म पितामहाला आपल्या दिव्य रूपाचं दर्शन दिलं. भीष्म पितामहानं भगवंताची स्तुती केली आणि भीष्म पितामह आपल्या निजस्वरूपात भगवान एक रूप करून घेतात. सर्व पांडवाला यथायोग्य राज्य चालवा असा मार्ग उपदेश करून भगवान द्वारकेला निघून गेले. इकडे परीक्षिताचा जन्म झाला. परीक्षित जेव्हा जन्माला आला तेव्हा अनेक ज्योतिषकारांनी येऊन परीक्षिताचं चांगल्या प्रकारचं भविष्य सांगितलं. आणि यानंतर भगवान द्वारकेमध्ये आहेत. द्वारकेमध्ये यादवांमध्ये परस्परामध्ये वितुष्ट येऊन भगवान निजधाम गमन करतात. पांडवाला ही बातमी कळते. परीक्षिताचा विवाह इरावतीशी करून सर्व पांडव ही स्वर्गारोहण करतात. परीक्षिती अत्यंत यथायोग्य पद्धतीनं राज्य चालवतात. कलीची भेट होते. कलीला 5 जागा परीक्षितांनी दिल्यानं सांगितलं की माझ्या राज्यात तू कुठेही राहायचं नाही. मग कुठं राहायचं? जिथं द्यूत आहे, जिथं मद्यपान आहे, जिथं हिंसा आहे, जिथं व्यभिचार आहे आणि जिथं अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं सोनं आहे. न्याय्य मार्गाने नाही बरं का, अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं आहे. अशा 5 ठिकाणातच तू राहायचं असा आदेश परीक्षिताने कलीला केला. कलीनं ते 5 स्थान धारण केले. बराचसा काळ लोटला. एक दिवस भांडार ग्रहामध्ये त्याच्यामध्ये परीक्षिती गेले. एक सुंदर मुकुट दिसला म्हणून डोक्यावर घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. आता जरासंधानं जे सोनं गोळा केलं होतं ते चांगलं होतं का वाईट? त्यामुळं कलीला परीक्षिताच्या मस्तकात प्रवेश करायला जागा मिळाली. कलीनं परीक्षिताच्या मनात प्रवेश केला आणि कधीच हिंसा करायला न निघणारा परीक्षित आज शिकारी करता निघाला. याच्या आधी कधीच परीक्षिती मृगया करायला गेला होता असं उल्लेख नाही. पण त्या दिवशी निघाला हिंसा करणं. का निघाला हिंसा करायला? कारण कलीनं जागा मिळवली होती. अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं सोनं डोक्यावर होतं. या आधी ही चूक कुठल्याच पांडवानं केली नव्हती. पण परीक्षिताचे अज्ञात ही चूक घडली आणि परीक्षितानं शिकारी करता जाणं निश्चित केलं. शिकारी करता परीक्षिती निघून गेले. शमिकांच्या आश्रमात गेले. शमिक ध्यानस्थ बसलेले होते. परीक्षिताला तहान भूक लागली होती. भूक लागलेल्या माणसाला चिड येणं स्वाभाविक आहे. परीक्षितालाही
साधूचा सन्मान करणारा परीक्षिती पण आज उगचच वाटलं की हे शमीक नाटक करायलेत, मला बघून कुठं सन्मान करावं म्हणून ध्यानाचं नाटक करून बसलेत, असं बऱ्याच लोकांना वाटतं महाराज एखाद्या साधूकडे गेल्यावर. एखादे साधू महात्मा आपल्या चिंतनात असतात, परंतु काही दांभिक लोकांना वाटतं मुद्दाम करू लागले ते. आणि परीक्षिताला ही तशीच भावना झाली. परीक्षितानं मेलेला सर्प शमिकांच्या गळ्यात घातला आणि राजवाड्यात निघून आला. जेव्हा शमिकांच्या मुलानं शृंगीनं ते दृश्य पाहिलं आणि त्याला राग आला, त्यानं इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनिही असं म्हणून माझ्या बापाचा अपराध करणाऱ्या राजाला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश होऊन मृत्यू होईल असा शाप दिला. शमिकांनी डोळे उघडून पाहिलं तर आपल्या मुलानं कोणाला तरी शाप दिला आणि विचारलं कोणाला शाप दिला रे? म्हणजे आता एक राजा आला होता. कोण होता? परीक्षिती होता. काय केलं होतं? काय हा मेलेला सर्प तुमच्या गळ्यात टाकला? शमिकांच्या लक्षात आलं की काहीतरी अनुचित प्रकार घडलेला आहे आणि शमिक ऋषींनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं आता शब्द गेला म्हणजे गेला, त्याला माघारी फिरता येतं का? बंदुकीतून निघालेली गोळी थांबा 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 चुकलं जरा माघारी म्हणजे इथे का? मुखातून निघालेला शब्द माघारी फिरत नाही, तो पुढे जाईल. त्या नियमानं शाप गेला म्हणजे आता गेला. पण एक गोष्ट करणं तिथं शक्य होतं की परीक्षिताला जाऊन हा शब्द सांगावा की राजा आता या भोगातली आसक्ती सोडा आणि आत्मोद्धारासाठी प्रयत्न करा. शमिकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं. परीक्षिताला निरोप लागला की आजपासून 7व्या दिवशी त्यांचं मरण आहे. परीक्षिती घाबरले का हो? आता कसं माझं 7व्या दिवशी मरण आहे घाबरले का? नाही, आत्मोद्धारासाठी आत्मश्रेयसिताव देव विदुषाम कर्म प्रयत्नो महान. 7 दिवस माझ्या हातात आहेत तर मी उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्या क्षणी राज्याचा त्याग केला. जन्मेजयाच्या हातात राज्य दिलं, वल्कल अंगावर धारण केली, आहाराचा संपूर्ण त्याग केला आणि वेगवेगळ्या संतांची भेट घेत आत्मोद्धाराचा 7 दिवसात मी कोणतं साधन करू की ज्याच्यानं मला मोक्ष मिळेल असं म्हणून गंगेच्या काठावर अनेक संतांची भेट घेत घेत हिमालयाच्या दिशेनं निघाले. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसं मरायले तरी सुद्धा मोह सोडत नाही. एक विशेष काळ आला की माणसानं मोह सोडावा म्हणा. ऋषिकेशला परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री रामसुखदासजी महाराज राहायचे. आणि आपण जे ग्रंथ वापरतो बहुधा जास्तीत जास्त गीता प्रेसचे ग्रंथ वापरतो. हे गीता प्रेस म्हणजे निव्वळ साधकासाठी निर्माण झालेलं प्रेस आहे. त्याचा जेवढा खर्च येतो त्यापेक्षा सुद्धा कमी किमती ठेवतात ते ग्रंथाच्या, कारण साधकांना ते सोपं जावं, अभ्यास करणाऱ्यासाठी सहज उपलब्ध व्हावे या भावनेनं. त्याचे एक जे मुख्य खांब आहेत जुने त्यातले एक शेडजी होते. एका साधू महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर महात्म्याने विचारलं, शेडजी तुम्हाला काय पाहिजे सांगा, कारण सेवा खूप मोठी होती ना साधकांच्या प्रती त्यांची. शेडजीने एकच सांगितलं की माझं मरण जवळ आलं की मला फक्त सांगा की आता तुम्ही सगळ्यातून निवृत्त व्हान, साधन करा. मी या सगळ्यातून निवृत्त होऊन गंगेच्या काठावर राहून नामचिंतन करू इच्छितो. साधू महात्म्याने हे कधी 20-25 वर्षापूर्वी सांगितलेलं आणि एवढे शब्द साधूंनी कसे लक्षात ठेवले बघा. 20-25 वर्षानंतर त्यांना एक पत्र आलं शेडजींना आणि सांगितलं तुमच्याकडे आता एवढे एवढे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, आता सगळ्या व्यवहारातून निवृत्त व्हा. त्याच दिवशी शेडजींनी सगळ्या व्यवहारातून निवृत्ती घेतली आणि ऋषिकेशच्या पवित्र ठिकाणा स्वर्गाश्रमात जाऊन गीता भवनला राहून रामसुखदासजी महाराजांच्या संगतीत आपल्या जीवनाचा शेवटचा काळ पूर्ण मौन, 2 तास 3 तास 4 तास नाही, पूर्ण मौन धारण करून आपल्या जीवनाचा अंतकाळ साधला. परीक्षित सुद्धा या तत्वाचे आहेत. आता काय कवा बी मरायचंच आहे म्हणून कर्ज काढून
वर्ल्ड टूरला गेले नाहीत परीक्षित. ते 2008-9 ला काहीतरी कुठला तरी हे पडणार होतं ना पृथ्वीवर, उल्कापिंड असलेला आहे ना बेल्ट, गुरुग्रहाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये, त्यातला एक कुठला तरी उल्कापिंड येणार होता म्हणे पृथ्वीवर, असंही काहीतरी होतं. पण ते 2% त्याची शाश्वती होती. तर लोकांनी नाही ते केलं, वर्ल्ड टूरला गेले ना, आलंच नाही. ती मरायचंच आहे म्हणले कवा बी, किती बी कर्ज काढलं तर काय टेन्शन आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. पण ते आलंच नाही, बसले परेशान होऊन. आता काय करणार. परीक्षितानं ते केलं नाही, गंगेच्या काठावर आले. अनेक संतांना विचारतात मी काय करू, माझ्याकडे फक्त 7 दिवस आहे. सगळ्या संतांनी विचार करायचा आता काय करायचं. एखाद्या संतांनी म्हणायचं यज्ञ करायला लावा, दुसऱ्यानं म्हणायचं यज्ञच काय, तुम्ही जे म्हणाल ते परीक्षित करील बरं, पण 7व्या दिवशी हात धरून विचारील झाला का नाही माझा उद्धार. त्याला कसं खात्रीशीर साधन कोणाच आहे, कोणी उत्तर देईना. आणि असे अनेक ऋषी एका ठिकाणी जमा झाले. त्याला आज आपण शुक्रताल म्हणतो किंवा शुकताल म्हणतो. हरिद्वार आणि दिल्ली रोडवर मुजफ्फरनगर लागतं. त्या मुजफ्फरनगर पासून 20-25 किलोमीटर अंतरावर शुक्रताल आहे, गंगेचं पवित्र काठ. आणि त्या गंगेच्या तीरावरती अनेक ऋषी एकत्रित जमले. सगळे आपापली चर्चा करतायत काय करावं, काय मार्ग परीक्षिताला सांगावा. इतक्यात व्यास महर्षी कोणीतरी एक बालक आलेला पाहतात आणि म्हणतात अरे शुक आला, शुक आला. म्हणजे शुकाचार्यांचं तिथं आगमन होतं. कसे आहेत शुकाचार्य, 2 श्लोकात त्यांचं वर्णन आहे. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोनपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतस्य बालैरवधूतवेशः. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो. शुकदेव आले. कशा आहेत, यदृच्छया, जे यदृच्छा लाभ संतुष्ट, ज्यांचं अंतकरण अत्यंत तृप्त आहे, जगातल्या कुठल्या पदार्थाची आसक्ती नाही, अहंता ममतेला दवडून ज्यांनी वैराग्याचं शिखर गाठलेलं आहे, निजलाभान परिपूर्ण आहेत. यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. अशा अवस्थेला जे प्राप्त झालेले आहे, बालरूपात आहे, अवधूत अवस्था आहे. किती वय आहे, तम 2 वर्षम, 2-8 वर्ष ज्यांचं वय आहे, म्हणजे 16. 2-8 म्हणजे 28 नाही, 2-8 म्हणजे 88 नाही, 64 नाही, 16. मग सरळ 16 वर्षम असं का म्हटलं नाही, त्याचं कारण आहे 16व्या वर्षामध्ये काम विकाराला प्रारंभ होतो ना. 16वं वर्ष धोक्याच म्हणतो आपण. पण ज्यांची अंतरंग वृत्ती 8 वर्षाच्या बालकासारखी पवित्र आहे, पण वय मात्र 16 आहे, हे सांगण्यासाठी तम 2 वर्षम सुकुमार पाद करोरुबाहुं सकपोलगात्रम. ज्यांचं शरीर व्यवस्थित आहे, सावळा वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, अशा अवस्थेत शुकाचार्यांचं आगमन झालं. सर्व ऋषींनी उठून त्यांना साष्टांग दंडवत घातला. परीक्षितानेही साष्टांग दंडवत घातला. आणि परीक्षित शुकाचार्याला घडलेला प्रसंग सांगू लागले. एकानं म्हणलं जास्त बोलू नका, तुमचं जे साधायचं आहे ते पटकन साधन घ्या, हा पक्का मार्ग सांगणारा साधू आहे, तुम्ही आता मोक्षाची काळजी करू नका. निश्चयानं तुम्हाला मोक्ष जर हातात आणून देईल तर हे आहे. संसाराईसा दारुण जो भेटलाची हरेशिनू तो ज्ञानदाने सकरणू भजिजे गुरु. जो भेटलाची हरेशिनू,
भेटता क्षणी जे संसार दुःखाचा भार नाहीसा करतील ते हे गुरु आहेत, हे सर्व ऋषीवरी आहेत, मुनिवरी आहेत. परीक्षितानं दंडवत घातला आणि घडलेला सगळा वृत्तांत चटकन सांगितला. शुकाचार्य म्हणले, मग परीक्षिताच्या लक्षात आलं की हे इतके फक्कड आहेत की राजा असलास 7 दिवसात मरणार असलास म्हणजे मी काय करू असं म्हणतायत. म्हणून परीक्षितांनी समष्टी प्रश्न विचारला की महाराज, ज्याचं मरण जवळ आलंय त्यानं काय करावं? माझं मरण जवळ आलंय म्हणल्यावर हे सांगणार नाहीत, हे पक्क ठाऊक आहे. म्हणून ज्याचं मरण जवळ आलंय त्यानं काय करावं सांगा. पुरुषस्य हयत् कार्यम म्रियमानस्य सर्वथा. जो मरणासन्न आहे, जो अत्यंत मरणाच्या जवळ पोहोचलेला आहे, त्या व्यक्तीनं कोणतं साधन करावं म्हणजे त्याला मोक्ष मिळेल. हा प्रश्न जेव्हा ऐकला तेव्हा शुकाचार्य आनंदानं गदगद झाले. आणि आता शुकाचार्य भागवतामध्ये पहिल्यांदा बोलतायत, त्या बोलण्याचा आपण विचार करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक उवाच. वर्याणीशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. शुकाचार्य राजा परीक्षिताच्या शब्दाचं अभिनंदन करतात. वर्याणीशते प्रश्न कृतो लोकहितं नृप. राजा, तुझा प्रश्न हा लोकहिताचा प्रश्न. आता इथे एक शंका येते, राजानं स्वतःच विचारलं, लोकहिताचा प्रश्न कस काय? कारण या जगात एकटा परीक्षितच मरणार आहे का तुम्ही आम्ही मरणार आहोत? बोला, तुम्ही आम्ही सगळेच मरणार आहोत. म्हणून जरी परीक्षिताने विचारलं असलं की मी मरणार आहे काय करू, तर हा एकट्या परीक्षिताचा प्रश्न नाही, हा तो आम्हा सगळ्याचा प्रश्न आहे. शुकाचार्य याचा उल्लेखही करतात. राजा, तुझा प्रश्न लोकहिताचा प्रश्न आहे. या जगात जगणार म्हणून असा कुणीच नाही, सगळे मरणार आहे. ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन. ब्रह्मदेव जरी असला तरी त्याचं मरण हे निश्चित आहे. इंद्रदेव असला तरी मरण निश्चित आहे. कोणी मंत्री असो, कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, काळा असो, गोरा असो, पशु असो, पक्षी असो, वस्तू असो, या सगळ्याचा नाश पृथ्वीवरच्या घटकाचा आहे. आलिया आकारा अवघे नाश. म्हणून राजा, आत्मउद्धारासाठी सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण लोकाला याचं भानच नाही की आपण मरणार आहोत. शुकाचार्य म्हणतात, राजा, लोक इतके कामात व्यस्त होऊन गेलेत की मरणच विसरून गेले. जिया वयाचे विश्वास मृत्यू पुढा येत असे. हे जयाचे मानसे मानिजे चिना. ज्ञानोबराय म्हणतात, मरण पुढे येणार आहे हे काही लोक विसरूनच गेलेत. इतकं जगण्याचा निश्चय झालाय लोकांचा. जिया वयाचे विश्वासे मृत्यू पुढा येत असे. हे जयाचे मानसे मानिजेचे. आणि मरण येणार आहे हेच विसरून गेल्याचा परिणाम असा झाला की लोकांना आत्मोद्धारासाठी वेळच राहिला नाही. निद्रयार्हीयते नक्तम व्यवायेन च वावयः. रात्री झोपीत नाही तर विषयात चालल्या. आणि दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. आणि दिवस काम धंदा उदरभरण करण्यातच निघून चालले. उद्धारासाठी शिल्लक काय? काय शिल्लक आहे सांगा? नीले रात्री नेते अर्धे बालपण जरा व्याधी. तो खोबराय सुद्धा म्हणतात,
कान्होबा महाराज सुद्धा म्हणतात, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते, अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग काय भजनासी उरले तू पाहेगा. असाच आयुष्य निघून चाललं. आत्मोद्धारासाठी राजा कुणी प्रयत्न करत नाही. शुकाचार्य तर म्हणतात, मला हे आश्चर्य वाटतं राजा, तेषाम प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यति. मरायलेली माणसं डोळ्यानं माणसं पाहतात, पण तरी सुद्धा मी मरणार आहे याचं भान राहत नाही. तुकोबराय म्हणतात ना, एक पाहतसा एकाची दहने, सावधत्या गुन्हे कार्य नव्हा. एक दुसऱ्याचा मृत्यू पाहत पण सावध होत नाही. राजा, तुझ्या अंतःकरणामध्ये हा प्रश्न आहे की मरणाऱ्यानं काय करावं. काळजी करू नको, काही फार अवघड विषय नाही. 7 दिवसात तुझा मोक्ष होईल ही व्यवस्था मी लावतो. अरे, आत्मोद्धारासाठी 7 दिवसाची काय गरज आहे. मग खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता मिहायुषः, मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान भयं हरिम. 48 मिनिटात ज्याचा उद्धार झाला तो खट्वांगाचं उदाहरण तुला माहित नाही. तवा पितर ही कौरव्य सप्ताहम जीवितावधी. तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत. काळजी करू नको, तुझा उद्धार करण्याची व्यवस्था मी करतो. असं म्हणून भगवंताच्या स्थूल सूक्ष्म रूपांचं वर्णन शुकाचार्य परीक्षिताला सांगतात. ध्यानविधीचं वर्णन सांगतात. क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचा विचार सांगतात. क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमानं साधना करून देवापर्यंत पोहोचणं, आणि सद्योमुक्ती म्हणजे आजी देतो पोट भरी, है ना. एकी केली हातो फळी ठाया बळी पावले, सद्योमुक्ती आहे. कानावचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी, सद्योमुक्ती. अशा क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचा विचार सांगितला. भगवंताच्या विविध उपासना आणि त्या उपासनेच्या योगानं विविध फलाची प्राप्ती कशी होते याचं वर्णन परीक्षिताच्या समोर शुकाचार्य करतात. आणि निष्काम भक्तानं देवाकडे काही मागू नये हाही भाव पुढे सांगतात. आणि राजा मग शुकाचार्यांना काही सृष्टीविषयीचे प्रश्न विचारतो. शुकदेवांना, गुरुदेव, सृष्टीचा विस्तार कसा झाला मला जरा सांगा, सृष्टीची निर्मिती कशी झाली मला सांगा म्हटल्यानंतर शुकाचार्य परीक्षिताला देवाच्या विराट शरीराच्या उत्पत्तीचं वर्णन सांगतात. त्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म कसा, प्रागट्य कसं झालं सांगतात. ब्रह्मदेवाला झालेल्या भगवंताच्या निजधामाच्या दर्शनाचं वर्णन करतात. ब्रह्मदेवाच्या तपाचं वर्णन, देवाच्या दर्शनाचं वर्णन, चतुश्लोकी भागवताचं वर्णन या ठिकाणी शुकाचार्य परीक्षिताला सांगतात. आणि त्यानंतर शुकाचार्य म्हणतात, राजा, जो चतुश्लोकीचा उपदेश भगवान नारायणाने जो निर्गुण निराभास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते जास जो सर्वास आदि गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, है ना. नारायणापासून उपदेश ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाने उपदेश नारदांना केला. नारदांनी माझ्या पिता श्री व्यासांना केला. व्यासांनी त्या चतुश्लोकी भागवताचा विस्तार करून जो श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ निर्माण केला त्याचा मी तुला उपदेश करतो. असं म्हणून शुकाचार्य परीक्षिताला भागवताचं महिमा सांगण्याच्या निमित्तानं या भागवतामध्ये 10ही पुराण लक्षणाचा विचार कसा आला त्या संबंधाने सांगतात. अत्र सर्गो विसर्गस्य स्थानं पोषणमूतयः मनवंतरेशानुकथा निरोध मुक्तिराश्रयः. आणि असं म्हणून भागवताचा 2रा स्कंद या ठिकाणी पूर्ण होतो. 3ऱ्या स्कंधामध्ये शुकाचार्यांच्या समोर परीक्षिती प्रश्न विचारतो, गुरुदेव, मला सृष्टी विस्ताराची कथा विस्तारानं थोडीशी ऐकायची आहे. शुकाचार्य सांगतात, राजा, हाच प्रश्न विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना विचारला होता. त्यांची भेट कशी झाली, काय झाली, हा सगळा इतिहास या ठिकाणी शुकाचार्य परीक्षिताला सांगणार आहेत.
पण शुकाचार्य म्हणतात राजा आता उद्या बघू. उद्या तृतीय स्कंदाला प्रारंभ करायचा आहे. उद्या मला वाटतं 4था दिवस आहे आणि कृष्ण जन्म परवाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी परवाच्या दिवशी सुंटवडा, माता माऊल्यांनी पिवळे वस्त्र, आपलं एकादशीच्या दिवशी कृष्ण जन्म आहे त्या निमित्तानं सर्वांनी त्याचं हे करावं. उद्या पुनश्च भगवत गुणानुवाद करण्याच्या निमित्तानं आपण एकत्रित येऊ. तोपर्यंत कथेला या ठिकाणी पूर्णविराम. कृष्ण हरी माऊली. आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.